अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। अग्निशामक दल भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि जवळपास 2 ते 3 वर्षानंतर ही भरती आली आहे, कारण की अग्निशामक दल ही 2022-23 ला ही भरती आली होती आणि त्यानंतर आता जे विद्यार्थी मित्रांनो हे अग्निशामक दलची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि फॉर्म भरणे चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 3 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचं जर अग्निशामक दल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। अग्निशामक दल भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, लेखी परीक्षा असा अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे, निवड प्रक्रियामध्ये कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे। 5 चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 690 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि याच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अग्निशामकचे सुद्धा पद आहे। तर बरेच काही यामध्ये पद आहे, तर मेन तुम्हाला माहिती मी अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे, कारण की हे 10वीच्या बेसिसवरचं पद आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आल्या सर्वच कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी आणि अनाथांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर माजी सैनिक झालं, त्याचबरोबर अपंग झालं तर यासाठी जे 1 रुपया सुद्धा फी नाही, एक लक्षात ठेवा। तर अग्निशामक दल ही जी भरती या ठिकाणी निघाली तर ह्या सर्वांसाठी निघाली, यामध्ये सर्वसाधारणच्या सुद्धा जागा आहे, महिला उमेदवारांच्या सुद्धा जागा आहे, माजी सैनिक, त्याचबरोबर होमगार्ड झालं, पदवीधर झालं, पदवीधर अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अनाथ, तर सर्वच याचे जे विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीच्या यामध्ये जागा एक लक्षात ठेवा। सर्वसाधारण उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये जागा ठेवण्यात आलेल्या आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये जर आपल्या यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे आणि अग्निशामक दल भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी डोंबिवली महानगरपालिकेमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे डोंबिवली महानगरपालिका ठेवण्यात आलेलं आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। पात्रता तर अग्निशामक दल भरतीमध्ये मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते आणि 3 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अग्निशामक दल भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे तर तुम्ही 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम यामध्ये पूर्ण पाहिजे, म्हणजे तुमचा 6 महिन्याचा जो तुमचा अग्निशमनचा जो कोर्स आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लागते। तर हा जर 6 महिन्याचा अग्निशमनचा पाठ्यक्रम कोर्स असेल आपल्याजवळ तरच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी ठेवण्यात आला अग्निशामक दल भरतीमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर ठेवण्यात आले आणि छाती 81 सेंटीमीटर पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी आणि वजनचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केले जाणार, फेल केले जाणार आहे आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरती आपल्या यामध्ये महिला उमेदवारांचं वजन असलं पाहिजे। त्याचबरोबर आपण अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर या ग्राउंड यामध्ये 5 इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 6 इव्हेंट आहे आणि 100 मार्काचा अग्निशामक दल भरतीचा हे फिजिकल असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, तर 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 27 मार्क्स भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत 1600 मीटर रनिंग मारली 24 मार्क्स भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले तर 21 मार्क्स भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले तर
18 मार्क्स भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले तर 15 मार्क्स भेटणार आहे. 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 10 मार्क्स भेटणार आहे. 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पेक्षा कमी आले तर 5 मार्क्स आपल्याला भेटणार आहे. आणि दुसरा जो इव्हेंट यामध्ये असणार आहे तर तो आहे 20 मार्कासाठी, ज्यामध्ये जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे. तर यामध्ये पहा 20 सेकंदापर्यंत आले तर 20 मार्क्स भेटणार आहे. 20 ते 25 सेकंडपर्यंत आले 16 मार्क्स भेटणार आहे. 25 ते 30 सेकंडपर्यंत आले 12 मार्क्स भेटणार आहे. 30 ते 35 सेकंडपर्यंत आले 8 मार्क्स भेटणार आहे. 35 ते 40 सेकंडपर्यंत आले 4 मार्क्स भेटणार आहे. तर तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन आपल्याला धावावं लागणार आहे. 60 मीटर अंतर धावावं लागणार आहे. याच्यासाठी 20 मार्क्स ठेवण्यात आला आहे. तर 20 सेकंदापर्यंत आले तर 20 मार्क, 20 ते 25 सेकंडपर्यंत आले 16 मार्क, 25 ते 30 सेकंडपर्यंत आले 12 मार्क, 30 ते 35 सेकंडपर्यंत आले तर 8 मार्क, 35 ते 40 सेकंडपर्यंत आले 4 मार्क. त्यानंतर चौथा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर 20 फूट उंचीपर्यंत रस्सी चढणे व उतरणे हा आहे 20 मार्कासाठी. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर पाचवा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर 20 पुलअप्स आपल्याला मारावं लागणार आहे आणि याच्यासाठी 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचा ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी. तर 2 मिनिट 50 सेकंड पर्यंत आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला 30 मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिट पर्यंत आलो तर 27 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 24 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले तर 21 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 18 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 3 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले तर 15 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क्स भेटणार आहे. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आलो 5 मार्क्स आपल्याला भेटणार आहे. दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीपर्यंत लावलेले 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर, याच्यासाठी 20 मार्क्स भेटणार आहे. तर 30 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 30 ते 40 सेकंड लागले तर 15 मार्क, 40 ते 50 सेकंड लागले तर 10 मार्क असणार आहे आणि 15 ते 50 ते 60 सेकंड पर्यंत आले तर 5 मार्क्स भेटणार आहे. अशा प्रकारे 20 मार्कासाठी हे असणार आहे. तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 40 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 60 मीटर आपल्याला धावावं लागणार आहे. 20 मार्कासाठी असणार आहे. तर 25 सेकंदापर्यंत आलो तर 20 मार्क्स भेटणार आहे. 25 ते 30 सेकंड लागले तर 16 मार्क्स भेटणार आहे. 30 ते 35 सेकंड लागले तर 12 मार्क्स भेटणार आहे. 35 ते 40 सेकंड लागले 8 मार्क्स भेटणार आहे. 40 ते 45 सेकंड लागले 4 मार्क्स भेटणार आहे. आणि चौथा जो तो आहे गोळाफेक 10 मार्कासाठी आहे. तर 6 मीटर पेक्षा जास्त जर गोळा फेकला 10 मार्क्स भेटणार आहे. आणि त्याचबरोबर पाचवा जो महिला उमेदवारांसाठी तो आहे लांब उडी 10 गुणासाठी. तर 15 फूट किंवा त्यापेक्षा जास्त फेकली 10 मार्क्स भेटणार आहे. 13 ते 15 फुटापर्यंत फेकली तर 8 मार्क भेटणार आहे. 11 ते 13 फूट तर 6 मार्क्स भेटणार आहे. 9 ते 11 फूटपर्यंत 4 मार्क्स भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपलं यामध्ये 10 मार्कासाठी असणार आहे. आणि 6वा जो महिला उमेदवारांसाठी पुशअप या ठिकाणी महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे 10 मार्कासाठी. तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया अग्निशामक दल भरतीची. आणि त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये पेपर सुद्धा असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी भेटला नाही अग्निशामक दल भरतीचा, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय